नमस्कार सगळ्यांना. आज आहे 15 जानेवारी. बघा आज दुपारी 1 वाजल्यापासून तुम्हाला पैसे जे आहेत म्हणजे जानेवारीचा हप्ता जो आहे तो यायला चालू होईल. तुमच्या सगळ्या ज्या महिला आहेत त्यांना 7वा हप्ता जो आहे तो यायला चालू होणार आहे. ठीक आहे. आता ज्यांचे काही हप्ते राहिले असतील मागचे ते पण आता तुम्हाला या जानेवारीच्या हप्त्यासोबतच मिळतील. तसेच यासोबत अजून एक महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. बघा मी ती अपडेट सांगणार आहे. बहिणींनो पैसे भरा, अर्ज माघार घ्या. नवीन सूचना आलेल्या आहेत. काय सूचना आहेत? 4 नवीन सूचना ते सांगणार आहेत बघा. तसेच तुमच्याकडनं दंड वसूल केला जाऊ शकतो. आता दंड वसूल का केला जाऊ शकतो, याची कारणं काय आहेत आणि कोणत्या महिलांकडनं दंड वसूल होऊ शकतो ते सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. कुठे स्किप करू नका, कारण खूप महत्त्वाची माहिती आहे. पात्र बहिणी असतील, पात्र बहिणी सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तसंच तुमचे पैसे काय राहिले असतील मागचे त्यांच्यासाठी पण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर नक्की व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून सगळ्या महिलांना जी आहे ती मोठी अपडेट ती कळेल. ठीक आहे. तसेच नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, जेणेकरून अशाच नवीन अपडेट जे आहेत तुम्हाला कळून जातील. ठीक आहे. आता बघा काय आहे, आता अपात्र बहिणीसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जर तुम्ही अपात्र असाल तर तुम्हाला अर्ज मागं घ्यायचा आहे. पैसे भरायचे तुम्हाला जेवढे आतापर्यंत तुम्ही हप्ते घेतले आहेत किंवा तुम्हाला मिळाले आहेत तेवढे हप्ते तुम्हाला वापस करायचे आहेत. नाहीतर तुमच्याकडे दंडासहित ती वसूल जी आहे रक्कम वसूल करण्यात येईल. आता ती कसं होणार आहे, का बरं होणार आहे, कुठल्या महिलांसाठी होणार आहे, ते सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते. चला बघूया सविस्तर माहिती काय आहे. बघा, निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींनो स्वतःहून माघार घ्या, पैसे भरा. ठीक आहे. महिला बालकल्याणाची सूचना म्हणजे स्वतःहून तुम्ही जर अपात्र असाल तर स्वतःहून तुमचा अर्ज मागे घ्या आणि स्वतःहून तुम्हाला जेवढे आत्तापर्यंत पैसे मिळाले तेवढे पैसे भरा, असं महिला व बालकल्याण विभागाची सूचना आलेली आहे. ती सूचना मी डिटेलमध्ये सांगणार आहे. तुमच्या सगळ्यांनी नक्की बघा ही व्हिडिओ, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसणाऱ्यांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे निकषात न बसणाऱ्या बहिणींनी योजनेतून नावं कमी करून घेण्यासाठी स्वतःहून पुढाकार घ्यावा आणि महिला आणि बालकल्याण विभागाच्या लेखाशीर्षावर पैसे भरावेत, अशी सूचना महिला व बाल कल्याण विभागाचे सचिव अनूप कुमार यांनी केली आहे. यामुळे योजनेतील लाभार्थ्यांना खात्री लागणार असल्याचे स्पष्ट झाले. म्हणजे जर तुम्ही स्वतःहून निकषात बसत नसाल, ठीक आहे, तर तुम्हाला स्वतःहून तिथले नाव जे आहे ते कमी करायचं आहे, अर्ज माघार घ्यायचा आहे आणि तुम्हाला आत्तापर्यंत केवढे हप्ते मिळाले आहेत लाडक्या बहीण योजनेचे तेवढे सगळे हप्ते जे आहेत ते पैसे भरावे लागणार आहेत. ठीक आहे. त्यामुळे आता ज्या निकषात न बसणार बहीण आहेत त्यांच्या आता त्यांना त्या लाभार्थ्यांना खात्री लागण्याची स्पष्टता आहे. ठीक आहे. त्यामुळे जर आता तुम्ही पण आता निकष म्हणजे काय, कुठले निकष ते पण तुम्हाला सांगते व्हिडिओमध्ये, तर बघत राहा व्हिडिओ. ते 4-5 निकष आहेत जे सेट केलेले आहेत, त्यामुळे सरकारने ते निकष तुम्हाला सांगते. त्या निकष तुम्ही बसत नसाल तर मात्र तुम्हाला पैसे वापस करावे लागतील, नाहीतर तुमच्याकडनं दंडासहित रक्कम वसूल केली जाऊ शकते. त्यामुळे तुम्ही आधीच तुमचे जे पैसे आहेत ते आधी भरून टाका. जर तुम्ही असं नाही केलं तुम्हाला ते योजनेचे पैसे दंडासहित तुम्हाला भरावे लागतील. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना डिसेंबर मध्यापर्यंत निधी वितरित करण्यात आला नव्हता. त्यामुळे योजनेतील निकषात न बसणाऱ्या बहिणींची तपासणी करण्यात येणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. मात्र महिला व बालकल्याण विभाग मंत्री आदित्य तटकरे यांनी लाडक्या बहिणींची तपासणी होणार नसल्याचे स्पष्ट केले. म्हणजे आधी खूपच बातम्या येत होत्या की अर्जांची पडताळणी होणार आहे, सरसकट अर्ज तपासले जाणार आहेत, पण तसं काही नव्हतं. तेव्हा ज्या तक्रारी आल्या होत्या त्यांचीच फक्त पडताळणी होणार होतं, असं आदित्य तटकरे मॅडमनी सांगितलं होतं. त्यामुळे सगळ्याच महिलांची सरसकट तपासणी होणार नव्हती. ज्या जिल्ह्यातून तक्रारी आल्यात किंवा ज्या महिलांच्या स्पेसिफिक तक्रारी आल्या आहेत त्यांचीच फक्त पडताळणी होणार होती, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. ज्या महिला योजनेच्या निकषात बसत नाहीत त्यांनी स्वतःहून आपले नाव मागे घ्यावे, अन्यथा दंडासह रक्कम वसूल केली जाईल, असं वक्तव्य माजी मंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी केले होते. मग तुम्हाला म्हणजे तुम्ही जर ती रक्कम वापस केली नाही तर तुम्हाला दंडासहित ती रक्कम वसूल केली जाईल, असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण विभागाचे सचिव अनूप कुमार यांनी राज्यातील सर्व जिल्हा महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. बघा लेक लाडकी योजनेसाठी आता लेक लाडकी जी योजना आहे, ठीक आहे, ती पण योजना जी आहे ती आलेली आहे, ती पण मुलींसाठी आहे. ती बघू आपण काय आहे. लेक लाडकी योजनेसाठी राज्याला सुमारे 2.5 लाख लाभार्थ्यांचं उद्दिष्ट देण्यात आले आहे. योजनेसाठी जिल्ह्यातून आलेल्या अर्जांना मान्यता देऊन रक्कम संबंधित मुलीच्या खात्यावर जमा करावी, तसेच आणखी मुलींचे अर्ज मागवावेत, अशी सूचना महिला व बालकल्याण विभागाचे सचिव अनूप कुमार यांनी केल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. बघा, त्यामुळे ही लेक लाडकी जी योजना आहे त्याच्यात पण 2.5 लाख लाभार्थी आहेत, त्यांचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे त्या मुलींच्या पण खात्यात लवकरात लवकर रक्कम जमा करावी, असं सांगितलं गेलं आहे. आता ही जी लेक लाडकी योजना त्याची पात्रता काय आहे, त्याचा अर्ज कुठे आणि कसा भरायचा, त्याचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही जाऊन बघू शकता, जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती तिथे कळून जाईल.
बघा, आता हे जे योजनेचे निकष तुम्हाला म्हटलं मी लाडकी बहीण योजनेचे निकष आहेत, त्या निकषात न बसणाऱ्या महिलांना जे आहेत ते पैसे वापस करायचे. ते निकष काय आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही हे निकषच्या बाहेर असाल किंवा निकषात न बसणाऱ्या असतील त्या महिलांना तुम्हाला पैसे वापस करायचे आहेत. नाहीतर तुम्हाला काय होईल, तुमची दंडासहित रक्कम वसूल केली जाईल. बघा, लाभार्थी महिलेचे वय 18 ते 65 दरम्यान असावे. बघा, 18 ते 65 दरम्यान तुम्हाला तुमचं वय असेल तरच तुम्हाला हे जे निकष आहेत ते तुम्हाला म्हणजे तुम्ही निकषात बसताय. जर तुमचं वय ह्याच्यापेक्षा 18पेक्षा कमी किंवा 65पेक्षा जास्त असेल तरी पण तुम्ही फॉर्म भरला असेल तर मात्र तुमचे नाव योजनेत कट होईल आणि तुम्हाला मिळालेले पैसे जे आहेत ते तुम्हाला वापस करावे लागतील. बघा, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असावे. तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असावं. जर ते जास्त असेल त्याचा तुमच्याकडे प्रूफ असायला हवा, म्हणजे उत्पन्नाचा दाखला वगैरे असायला हवा की तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे. जर तुमचं जास्त असेल आणि तुम्ही तरी पण फॉर्म भरत आणि योजनेचा लाभ घेतला तर मात्र तुम्हाला तुमचं नाव कट होईल आणि तुम्हाला पैसे भरावे लागतील. कुटुंबातील कोणत्याही सदस्य सरकारी नोकरीत नसावा, तसेच प्राप्तिकर भरणारा नसावा. तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत असेल, काही आमदार असतील, खासदार असतील, कुठली सरकारी नोकरी असेल तर मात्र तुम्हाला योजनेतनं वगळण्यात येणार आहे. तुम्हालाही तुमचेही आता इथून पुढे पैसे येणार नाहीत. तसेच तुम्हाला पैसे वापस करावे लागतील, नाही तर दंडासहित तुमची रक्कम वसूल केली जाईल. ठीक आहे. तसेच प्राप्तिकर म्हणजे इन्कम टॅक्स कोणीही भरणारा नसावा कुटुंबात. तुमच्या कुटुंबात कोणी पण इन्कम टॅक्स भरत असेल तरी पण तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. संजय गांधी निराधार योजनेसारखे अन्य कोणत्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. म्हणजे तुम्हाला कुठलीही दुसरी योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल किंवा दुसरी कुठली योजना ज्यामुळे तुम्हाला 1500 रुपये किंवा 1500 रुपयापेक्षा जास्त रक्कम मिळत असेल, अशा योजनेत तुम्ही जर कुठला फॉर्म भरला असेल दुसरा तरी तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेतनं वगळण्यात येणार आहे. ठीक आहे. संजय गांधी योजनेसाठी जर ऑलरेडी तपासणी झाली आहे, बघा तुम्ही लॉग इन जेव्हा करता तेव्हा तुम्हाला एक स्टेटसमध्ये एक दिसतं बघा, एक कॉलम की संजय गांधी निराधार योजना, येस नो दिसतं. ठीक आहे. तिथे तुम्हाला कळेल की आपण पात्र आहोत की नाही. 4 चाकी वाहने असणाऱ्या महिला योजनेच्या लाभार्थी नसतील. तुमच्या घरात 4 चाकी असेल, मग ते कोणाच्या नावावर असेल त्याचा काही फरक नाही पडत. कोणाच्या नावावर असेल तरी पण तुम्हाला आता या योजनेसाठी तुम्ही लाभार्थी ठरत नाही, तुम्ही निकषाच्या बाहेर ठरताय. तर बघा, हे निकष आहेत महत्त्वाचे. निकषात तुम्ही बसत नसाल तर मात्र तुम्हाला लवकरात लवकर तुमची नावं जी आहे स्वतःवर अर्जातनं मागं घ्यावी लागतील, तुमचे अर्ज मागे घ्यावे लागतील आणि पैसे परत करावे लागतील. नाहीतर तुम्हाला ती रक्कम जी आहे ती दंडासहित वसूल तुमच्याकडनं करण्यात येईल. ठीक आहे. कारण तपासणी तर होणारच आहे, तपासणी चालूच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आता लवकरात लवकर तुमचा अर्ज मागे घ्या, पैसे वापस करा, टेन्शन नाही. कारण जर नंतर त्यांनी तपासणी केल्यावर तुम्ही सापडल्या तर मात्र तुम्हाला दंडासहित रक्कम वसूल केली जाऊ शकते. त्यामुळे ज्या महिला अपात्र आहेत त्यांनी लवकरात लवकर अर्ज मागे घ्यावे आणि रक्कम परत करावी असं म्हणणं आहे बालविकास विभागाचं. ठीक आहे. तर बघा, तुम्ही निकषात बसताय का बघा. असेल तर चांगलीच गोष्ट, नसेल तर मात्र अर्ज मागे घेऊ शकता. तसेच आता जानेवारीचा 7वा हप्ता जो आहे, ठीक आहे, 7वा हप्ता पण लवकरात लवकर येईल. आज दुपारी 1 वाजल्यापासून तुमच्या खात्यात पैसे पडू शकतात. तुम्हाला मोबाईलवर मेसेजवर लक्ष ठेवायचं आहे कधी तुमच्या खात्यात पैसे पडू शकतात. कारण आता 3रा आठवडा चालू आहे जानेवारीचा. तसंच 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात पैसे येऊ शकतात असं म्हटलं. 2ऱ्या आठवड्यात पैसे नाही आले, 3ऱ्या आठवड्यात येतीलच. त्यामुळे आता या आठवड्यात 2-3 टप्प्यात, ठीक आहे, आज उद्या परवामध्ये पैसे येऊन जातील. त्यामुळे 7वा हप्ता आला की लगेच कमेंट करा, म्हणजे कळेल आपल्याला की जानेवारीचा हप्त्याला चालू झालेला आहे. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.